व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. सेवन चक्र सिरीज मध्ये आपण मागच्या काही दिवसापासून ह्युमन कॉन्शियसनेस अँड सेवन चक्रा यांचं रिलेशन काय आहे त्याबद्दल आपण चर्चा सुरू ठेवलेली आहे. काल आपण यामध्येच मूलाधार चक्र हा विषय पूर्ण केला. मूलाधार चक्र बेसिकली नीड, सर्वायवल, इनसिक्युरिटी, अनस्टॅबिलिटी, फिअर, ग्रीड अशा भावनांनी भरलेला आहे. आणि जेव्हा कोणी व्यक्ती ह्या स्तरावर राहून मॅनिफेस्ट करण्याचा विचार करते, त्या ठिकाणी दोन गोष्टी होण्याची खूप जास्त शक्यता आहे. एक तर त्या व्यक्तीचा मूलाधार चक्र भयंकर स्ट्रॉंग आहे आणि पुण्यकर्म खूप छान आहे. पुण्यकर्म आणि मूलाधार चक्राची ऊर्जा आणि त्याचे संकल्प म्हणजे त्याची बुद्धीचा विकास इतका झालाच नाही की तो हायर डेव्हलपमेंटच्या गोष्टी करताय, तो बेसिकच्याच गोष्टी करताय. आय नीड, मला गरज आहे. त्याला 100 करोडही पाहिजे असेल ना, त्याला गरजच आहे त्याची. पर्सनली त्याला एकट्यालाच गरज आहे. आपल्या परिवारासाठी, पुढच्या पिढीसाठी, समाजासाठी करण तेव्हा करण. सध्या गरज त्याला आहे आणि त्याची गरज पूर्ती करण्यासाठी त्याला तितकी अमाऊंट ऑफ मनीची गरज आहे, आवश्यकता आहे. पण तो इतका फोकस आहे त्या ठिकाणी की मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पशुवत काम करण्याची जी शक्ती असते ती मूलाधार चक्रमधून मिळते. 24 तास हार्डवर्क, भयंकर स्टॅमिना. लेबर लोक खूप हार्डवर्क करतात, पण प्रत्येकच लेबर ठेकेदार, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर या पोझिशनवर जाते का? नाही जात. खूप कमी असे बिल्डर आहेत ज्यांनी जीवनाची सुरुवात ऍज अ लेबर लहानपणापासून विटा रेती उचलण्यापासून सुरुवात केली. हळूहळू प्रॉपर लेबरशिप मध्ये आले. त्यानंतर मिस्त्री बनले, राजमिस्त्री बनले. त्यानंतर त्यांची ग्रोथ, थोडासा कॉन्फिडन्स आला, नशिबाची साथ, लोकांना काम आवडलं, त्याची वागणूक इतर लेबर्सच्या प्रती छान होती. ग्रुप बनला, एक ठेका घेतला, ठेके घेता घेता ठेकेदार बनले. त्यानंतर अपार्टमेंटचं ठेके मिळाले, बिल्डर बनले. करता करता कॉन्ट्रॅक्टर बनले. आता गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेत आहे. हे पुण्याई, हे नशीब घेऊन आलेलं आहे. त्याला साथ दिली त्याच्या पॉझिटिव्ह माइंडसेटनी. पण याच्या व्यतिरिक्त जे लोक एक्झॅक्टली अपोजिट मध्ये चालत आहे, जीवनाचं वय होऊन गेलं, 10-40, 20-30-40 वर्ष निघून गेले, तरी सुद्धा म्हणते की मला काहीच नाही मिळालं, तर हे लोक मूलाधार चक्रमध्ये फसलेले आहेत. आणि इथून समोर जाताना जेव्हाही ते कोणत्याही फील्डमध्ये वर्क करण्यासाठी उतरतात, लो एनर्जी, लो स्टॅमिना, त्यांचा ऑरा कमी आहे, पुण्यही कमी आहे, नशिबाची साथ नाही. अशा कंडिशन मध्ये यांनी कितीही मॅनिफेस्टेशन केलं ना तरी फेल्युअर मध्ये जाते. आणि जर मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग झालंही तर हे त्या मूलाधार चक्राचे जे नकारात्मक स्वरूप आहे त्याला ऍक्टिव्ह करून घेतात. आणि ते ऍक्टिव्हेट झाल्याबरोबर जसा पैसा येते तसा चालला जाते, जसा आनंद येते तर मागं मागं दुःख पण येते. का? कारण की त्यांची लेवल ते आहे.
ते मूलाधार चक्रवरून मॅनिफेस्ट करत आहे. मूलाधार चक्रवरून अनंत ऐश्वर्य मॅनिफेस्ट केल्या जाते. लक्षात ठेवा, अनंत ऐश्वर्य. प्रॉपर वेनी जर तुम्ही मूलाधार चक्रला ऍक्टिव्हेट केलं तर अनंत ऐश्वर्याचे रस्ते खुलल्या जाते. का? कारण की हा एकमेव असा चक्र आहे जो अर्थ एलिमेंट सोबत जुळलेला आहे आणि पूर्ण धनसंपदा अर्थ मध्ये लपलेली आहे. त्यामुळे मंगळ ग्रह आणि मूलाधार चक्र यांची साधना किंवा यावर फोकस, अफर्मेशन तुम्हाला बिलियनियर नाही, मल्टी बिलियनियर बनवू शकते. ठीक आहे. तर आजचं दुसरं चक्र, स्वाधिष्ठान चक्र. मॅनिफेस्टेशन करताना स्वाधिष्ठान चक्राचं काय रोल आहे आपल्या लाईफमध्ये हे आपण बघू. जसं मी मागे स्वाधिष्ठान चक्राबद्दल अफर्मेशन वाईज सुद्धा बोललो आणि बेसिक मूलाधार चक्राचं जेव्हा एक्सप्लेनेशन केलं तेव्हाही मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं की एक्झॅक्टली स्वाधिष्ठान चक्र हे काय असते. स्वाधिष्ठान चक्र आपल्या जीवनामध्ये हॅपीनेस, प्लेजर, एन्जॉयमेंट, आर्ट, क्रिएटिव्हिटी, नवीन प्रकारचे इथे इमॅजिनेशन सुद्धा आहे, लाईफ पार्टनरला अट्रॅक्ट करणे, तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवणे, तुमचं स्किन सुंदर करणे, यंग अँड स्लिम ट्रिम राहणे, त्यानंतर तुमच्यामध्ये आकर्षण असणे, तीव्र एनर्जी, पॉवरफुल स्पार्क एनर्जी, स्पार्क म्हणतो आपण त्याला, एनर्जी स्पार्क, तुमच्यामध्ये एनर्जी स्पार्क असणे. हा जो विषय आहे हा मूलाधार स्वाधिष्ठान चक्रमधून येतो, स्पार्क. त्यानंतर तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन चांगले असणे, ह्या सगळ्या विषयामध्ये स्वाधिष्ठान चक्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण ह्युमन कॉन्शियसनेस वर उतरतो तर स्वाधिष्ठान चक्र आहे आय अँड माय, मी आणि माझा. मूलाधार चक्रावर होतं फक्त मी, म्हणजे माझीच तब्येत, माझाच पैसा, माझंच घर, सगळं काही जे आहे ते माझं, माझ्यासाठी. फुल मूलाधार चक्रमध्ये असलेले लोक तुम्ही लक्षात घ्या, अशा फॅमिलीमध्ये जर घरात जेवण बनवलं सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला दिल्या जाते. कोणतीही वस्तू आली सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला दिल्या जाईल. तो स्वतःही घेऊन येईन ना, पहिले एक घास स्वतःच खाऊन टाकत. आधी मी, हा जो मी, माझं पोट, माझं घर, माझं खाणं, हे मूलाधार चक्र आहे. म्हणजे मी रिलेटेड, बरं, स्वतःच्या रिलेटेड. आता स्वाधिष्ठान चक्रमध्ये काय, ते मी आणि माझा, मी, माझा परिवार, मी, माझी बायको, मी, माझा नवरा, मी, माझे लेकरं, मी, माझे आई बाबा, मी, माझं घर, मी, माझा परिवार, मी, माझा संसार, मी आणि माझा, यामध्ये जे लोक फसलेले आहेत, म्हणजे माझा तो बापू दुसऱ्याचं कार्ट, ही थिंकिंग ह्या चक्रावर खूप स्ट्रॉंग असते. दुसऱ्याच्या प्रती काहीही लेना देना नाही, मी आणि माझा. अशा मोमेंटमध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होते. एक रिलेशन मध्ये, हस्बंड वाईफ रिलेशन मध्ये एक प्रॉब्लेम सुरू होते. मी आणि माझा, जो माझा आहे त्याच्यावर इतकं प्रभुत्व, इतकं कंट्रोल करण्याची इच्छा निर्माण होते की ती स्त्री असो किंवा पुरुष असो, जर तिने कोणा परपुरुष स्त्रीला बघितलं जरी तरी भांडण. एक नजर उचलून काय बघितलं, प्रॉब्लेम झाला. कोणाशी बोललं तरी प्रॉब्लेम. अशा लोकांचे दुकानदारी वाया जाते.
त्या दुकानामध्ये लेडीज येणारच आहे, जेंट्स येणारच आहे, आणि ते लोक आपसातच भांडून राहिले. कारण की ही वृत्ती इतकी स्ट्रॉंग झाली आहे की तुम्हाला असं वाटतं की त्याचं काही अस्तित्वच नाही आहे, सगळं आहे ते माझं आहे, मी आणि माझं कंट्रोल असलं पाहिजे त्या सगळ्या वस्तूंवर. हा जो एक नकारात्मक भाव आहे, हा या चक्रचा ओपन होते. इगो, इगो स्वामित्वाची, मीपणाची भावना इथे भयंकर मोठी असते. आता ह्या ठिकाणी जर कोणी व्यक्ती स्वाधिष्ठान चक्रवरून मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तो मॅनिफेस्ट करत आहे आणि त्याचे सध्या चेतना स्वाधिष्ठान चक्रावर आहे, तर तो व्यक्ती त्याच्या वर्डिंग काय असेल, आय वॉन्ट, तो आता नीड मध्ये नाही चालला. जेव्हा त्याला आपण लग्नाच्या रूपात बोलू, मूलाधार चक्रवरून जेव्हा लग्न होते कोण्या व्यक्तीचं, तेव्हा तो म्हणते, कोणी व्यक्ती त्याला एक सजेशन देईल, बेटा बघ, तुझं इतकं इतकं वय झालं, माझं पण आता इतकं इतकं वय झालं, आई किंवा बाबा बोलत आहे त्यांच्यासोबत, आता आमच्या ज्याने जास्त काम होणार नाही, तुझी काळजी आम्ही जास्त घेऊ शकणार नाही, तुलाही कामधंदे करायसाठी बाहेर जाणे आहे किंवा स्वतंत्र तुझं जीवन झालं पाहिजे, कुठपर्यंत आम्ही लक्ष देऊ, त्या घराचे कामं होत नाही माझ्यामुळे, तुला पण सपोर्ट पाहिजे, आता गरज आहे तुझी लग्न करण्याची. शब्द बघा काय म्हणत आहे, आता गरज आहे तुझं लग्न करण्याची. इथून मॅनिफेस्टेशन स्टार्ट झालं. त्यानुसार त्याला मुलगी मिळेल, मुलगा मिळेल आणि लग्न होईल. गरज. स्वाधिष्ठान चक्रवर हेच लग्न कसं मॅनिफेस्ट होईल? आता आपल्याला गरज आहे, पुन्हा तेच वाक्य सगळे, आई तेच बोलत आहे, असं आहे तसं आहे, प्रॉब्लेम आहे, मला गरज आहे. तो म्हणून हो, करायचं तर आहे, पण मला अशी मुलगी पाहिजे, पण मला बीएससी बीकॉम झालेली पाहिजे, पण मला बीए झालेली पाहिजे. का? अरे क्लास घेतला जाईल, बीएससी करेल तर कॉलेजमध्ये जाईल, बीकॉम करेल तर माझ्या कामामध्ये अकाउंटिंग मध्ये मदत करेल, मला आयटी वाली पाहिजे, का मी आयटी मध्ये आहे म्हणून आम्ही दोघे मिळून काम करू. आय वॉन्ट, मला अप्सरा पाहिजे, आय वॉन्ट. इथे वॉन्ट सुरू झाला आता. कळलं? सेम लेवलवर जेव्हा तुम्ही पैसा, स्टेटस, तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व मागता, तेव्हा तुम्ही काय बोलता? आय वॉन्ट, आय वॉन्ट मनी. आता गरज नाही आहे, आता त्याच्यामध्ये काहीतरी आणखी आर्ट, क्रिएटिव्हिटी लपलेली आहे. आय वॉन्ट दिस हाऊस, आय वॉन्ट दिस टाइप ऑफ लेडी or person, I want secretary, I want a partner, I want a business, I want. हा जो आय वॉन्ट ह्या शब्दाला धरून जर तुम्ही मॅनिफेस्ट करत आहे, तर तुम्ही स्वाधिष्ठान चक्रच्या स्तरावरून मॅनिफेस्टेशन करत आहे. यामध्ये एक ट्विस्ट आहे, जो मी ह्या क्लासच्या एंड मध्ये घेईल. सातही चक्र ज्यावेळेस पूर्ण होईल ना, त्यावेळेस मी घेईल की एक्झॅक्टली ट्विस्ट काय आहे म्हणून. आणि ह्या चक्रमध्ये क्रिएट होते इगो. हा इगो, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं जे अस्तित्व आहे तिथे काम करण्यासाठी तुटून पडते. मी आणि माझा, आता इथे जो माझा आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळं पाहिजे आहे. माझ्या मुलासाठी आय वॉन्ट मनी फॉर माय चिल्ड्रन्स एज्युकेशन, आय वॉन्ट मनी फॉर माय वाईफ
डिझायर, माझ्या बायकोच्या ज्या इच्छा आहेत त्याला पूर्ण करायसाठी मला पाहिजे. गरज नाही आहे, पण पाहिजे. आय वॉन्ट वॉशिंग मशीन. जुनी आहे पण नवीन पाहिजे. आय वॉन्ट ऍपल फोन. जुना आहे पण नवीन पाहिजे. आय वॉन्ट. हे जे वॉन्ट, ची जी डिझायर आहे, ही तुम्हाला मॅनिफेस्ट करण्यासाठी मदत करते. तर मॅनिफेस्टेशन मध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल, सगळ्यात जास्त स्ट्रॉंग जर कोणती इमोशन आहे, तर आय नीड आणि आय वॉन्ट सगळ्यात पॉवरफुल आणि सगळ्यात स्ट्रॉंग इमोशन आहे. जर कोण्या व्यक्तीने मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र ह्या दोन चक्रावर पॉवरफुल वर्क करणं सुरू करून दिलं, जसं मी मागेही म्हटलं, मूलाधार चक्रचे बीज मंत्र, मूलाधार चक्रचे अफर्मेशन्स, वज्रोली मुद्रा, सहजोली मुद्रा, अश्विनी मुद्रा, मूलबंध, फिजिकल एक्सरसाइज, ह्या गोष्टी जर तुम्ही सुरू करून दिल्या, तर तुमचं मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र पॉवरफुली ऍक्टिव्हेट होणं सुरू होऊन जाते. आणि ह्या चक्रला जर तुम्ही बॅलन्स केलं विथ पॉझिटिव्हिटी, हे ग्रीड, फिअर, इगो, तुमचे अनसॅटिस्फाईड सेक्शुअल डिझायर, अतिरिक्त इच्छा, ह्या जर तुम्ही खतम करून टाकल्या, मोह खतम करून टाकल्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रती, आकर्षण जर खतम करून टाकलं, फिअर खतम केलं, एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन हे जर तुम्ही बाजूला केलं, ह्या गोष्टीवर जर तुम्ही कमांड प्राप्त केली, तर हे दोन चक्र, ह्या जगातलं असं कोणतं सुख नाही, कोणतंच असं ऐश्वर्य नाही जे तुम्हाला देऊ शकत नाही. हेल्दी, फिट अँड स्ट्रॉंग बॉडी, दगडासारखं शरीर, सोबत स्किन अत्यंत कोमल, सुंदर, नाजूक, दोन्हीही कॉम्बिनेशन देते हे दोन्ही चक्र. आतमधून शरीर असं राहील जसं काही वज्र आहे, दगड आहे, वरून शरीर असं राहील जसं काही एकदम फुलासारखं नाजूक आहे. मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्राची ही ताकद आहे. फिजिकली भयंकर ऍक्टिव्ह राहाल, सेक्शुअली कम्प्लिटली ऍक्टिव्ह राहाल, कितीही वय झालं तरीही तुमच्या आतमध्ये व्हायटल फोर्स, तुमची ऊर्जा सदैव प्रवाहित होत राहील. ज्यांचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग असते, जसे मिलिटरीमध्ये गेलेले लोक झाले, वावरा शेतामध्ये काम करणारे लोक आहे, ते वयाच्या 70-80व्या वर्षी सुद्धा काम करून राहिले. का? कारण की मूलाधार चक्र सतत अग्नी प्रज्वलित करून ठेवलेली आहे. सतत त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा इतकी प्रवाहित होत आहे की 70-80 वर्षाचा झाला तरी सुद्धा तो माणूस आपलं डेली रुटीन बरोबर करत आहे. हे पॉवर आहे त्या मूलाधार चक्राची आणि स्वादिष्ठान चक्राची. आय नीड आणि आय वॉन्ट ह्या बेसिक तुमची टॉक आहे. हेच आपण बोलतो, आय नीड, आय वॉन्ट, आय नीड, आय वॉन्ट. जेव्हा तुम्ही आय नीड आणि आय वॉन्ट ह्या शब्दाला खूप पर्टिक्युलर अफर्मेशन मध्ये कन्वर्ट करणे सुरू करून द्याल, तुमच्या लक्षात येईल आता तुम्ही तुमच्या शब्दांच्या प्रती जागरूक झाले. आता तुम्ही अशा विचित्र गोष्टी मागणार नाही ज्या मॅनिफेस्ट होत नाही. आय वॉन्ट अप्सरा, आता कुठून भेटन अप्सरा? नाही भेटणार. इथे तुम्ही म्हणू शकता का आय वॉन्ट, मला अशी अशी पत्नी पाहिजे जी माझ्या संसारात मला मदत करेल, जे काही तुमची इच्छा आहे, सपोर्ट करेल, फायनान्शियल सपोर्ट करेल, फिजिकल, मेंटल, सगळ्या वेळी ते मला मदत करेल, अशा अशा प्रकारचं नेचर राहील. आय वॉन्ट दिस काइंड ऑफ पर्सन इन माय लाईफ. असं नाही की नाक ऐश्वर्या राय सारखं, डोळे दीपिका सारखे, चेहरा हिच्यासारखा, बॉडी तिच्यासारखी, बोलणं याच्यासारखं, केस याच्यासारखे, नाही असा मॉडेल कधीच भेटणार नाही. आणि मुलीनं पण असं म्हणू नये की राजकुमार येईल, घोड्यावर बसून येईल, पांढरा पांढरा घोडा, पांढरे कपडे, सिल्की केस, असा राजकुमार कधीच नसते राहत. आणि जर मिळाला तर 10 बायका किंवा 10 गर्लफ्रेंड घेऊन चालन. मग तुम्ही रडाल स्वतःसाठी, अरे हे काय मला मिळालं, अरे तूच मागितलं होतं बेटा.
इतका रॉयल आणि इतका आकर्षक जर पुरुष असेल कोणी, त्याच्या मागे तर आपोआप 10 पोरी लागणारच आहे. तुम्ही म्हणाल नाही म्हणा, त्याचं आकर्षणच तितकं जबरदस्त आहे. तो भरी किती चरित्रवान असन, पण त्याच्याकडे आकर्षण शक्ती आहे ना. त्याच्याकडे तर आकर्षित होणारच आहे, निसर्गाचा नियम आहे. आणि तुम्ही म्हणाल की इतका सुंदर रॉयल स्टेटसचं पोरग तुमच्या जीवनात आल्यानंतर त्याच्या गळ्यात मी पट्टी बांधतो, पट्टा टाकतो आणि त्याला आपलं बैल बनवतो. नाही, मग तर बैलासोबतच लग्न करावं लागेल. असं होणार नाही. एक तर तुम्ही तरी सोडून द्याल, तर तो तरी सोडून जाईल तुम्हाला. का? कारण की तुम्ही मुक्त व्यक्तीवर बंधन घातलं. तो मुक्त बंधनात राहू शकत नाही. आणि अशा पद्धतीने मॅनिफेस्ट करणाऱ्या मुली किंवा मुलं आजीवन लग्न करू शकत नाही. वर्षानुवर्ष जाते, वर्षानुवर्ष जाते. कधी मग लग्नाचा योग येत नाही. ते मग ग्रह अलग खेळते, ते अलग त्याच्यासोबत मग. त्यामुळे आपण जे मागतो ते इतकं केअरफुली मागायला पाहिजे. कारण की आय नीड आणि आय वॉन्ट हे कंपल्सरी वर्डिंग आहे, कंपल्सरी थॉट प्रोसेस आहे प्रत्येक ह्युमन बिईंगचा. प्रत्येक ह्युमन कॉन्शियस मध्ये आय नीड आणि आय वॉन्ट ह्या दोन शब्द सतत चालत आहे. मी तर म्हणतो सतत, सेकंड टू सेकंद. जर तुम्हाला कोणती गोष्ट बोलले, अरे मला पाणी दे, आय वॉन्ट वॉटर. खूप तहान लागली, मला पाण्याची गरज आहे. म्हणजे अति जेव्हा होते तेव्हा गरज आहे, नाही तर रिलॅक्स मध्ये मला पाहिजे आहे. मला जेवण पाहिजे, मला कपडे पाहिजे. कपडे आहे पण ओल्ड झाले, जुने झाले. आता मला नवीन कपड्याची काय आहे, गरज आहे. कपडे फाटले, चांगल्या कपड्याची गरज आहे. जेव्हा कपडे आले, आय वॉन्ट धिस टाइप ऑफ क्वालिटी. म्हणजे गरज आणि पाहिजे, गरज आणि पाहिजे. आय वॉन्ट मला पाहिजे, आय नीड मला गरज आहे. हे दोन शब्द तुम्हाला लक्षात येईल. पदोपदी आपण डेली बोलत आहोत, डेली. आणि ह्या वर्डलाच थोडं करेक्ट केलं तर याच अफर्मेशन बनते. आय नीड 10,000 रुपीज पर मंथ. आय नीड 10,000 रुपीज पर डे. वर्ड काय आहे, आय नीड. चक्र कोणतं आहे, मूलाधार चक्र. हे आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की स्वतः तुम्ही काय बोलता, तुमच्या परिवारातले लोक काय बोलते, तुमच्या अवतीभोवती असलेले लोक काय बोलत आहे. आय नीड. एखादा व्यक्ती म्हणते आय वॉन्ट, त्याला ऑलरेडी 10,000चा जॉब आहे. आय वॉन्ट 3 times सॅलरी इन्क्रीमेंट. जे त्याच्याकडे आहे त्याच्यापेक्षा त्याला 3 पट जास्त सॅलरी पाहिजे, 10 पट जास्त सॅलरी पाहिजे. आय वॉन्ट. बघा शब्द कसे बदलत आहे. पहिले त्याला 10,000च्या जॉबची गरज होती, आता त्याला त्या 10,000च्या जॉब मध्ये इन्क्रीमेंट पाहिजे. गरज पूर्ण झाल्याबरोबर पाहिजे हा शब्द ओपन होते. लग्न झाल्याबरोबर मुलं पाहिजे हे ओपन होते. मूलाधार चक्रावर गरज नसते मुलाची, लेकरांची गरज नाहीये त्याला. आहे नाहीये फरक नाही पडत. पण लग्न झाल्यानंतर आय वॉन्ट. जेव्हा एकटा होता त्या घरात राहिला काय, घराच्या बाहेर राहिला काय, रस्त्यावर राहिला काय, कोणाच्या घरी झोपला काय, फरक नाही पडत. पण लग्न झाल्याबरोबर आय वॉन्ट हाऊस. आता मला घर पाहिजे. गरज नाही, आता घर पाहिजे. गरज तर कुठेही भागत होती, आता मला पाहिजे. काय कपडे घातले नाही घातले कसंही राहिला टेन्शन नव्हतं. आता लग्न झाल्याबरोबर आय वॉन्ट. पहिले पैसा आहे नाही आहे गरज नव्हती पडत, आता आय वॉन्ट. मी सोबत माझा जुळलेला आहे.
तर हे गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. मॅनिफेस्टेशन करताना आय वॉन्ट, आय नीड हे शब्द सतत तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ह्या दोन शब्दांचं उपयोग खूप पद्धतशीरपणे करणे आहे. आणि तुमच्या लक्षात येईल इथून पुढे की जेव्हा जेव्हा तुम्ही आय वॉन्ट आणि आय नीड असे शब्द वापरता, तेव्हा तुमचं मॅक्सिमम फोर्स कुठं आहे, फोकस कुठं आहे, मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्रवर. कधी कधी याच्या बाहेर असतो आपण, पण बोलण्यासाठी हे वर्ड वापरले जाते. का? कारण की हा बेस आहे. तुम्ही कोणत्याही चक्रावर जा, काम करण्याची सुरुवात, शक्तीची सुरुवात मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान वरूनच होईल. असं नाही म्हणू शकत की सर मी आय एम किंवा आय एम दॅट ह्या चक्रवर, थर्ड आय आणि सहस्त्रार चक्रवर जाऊन मॅनिफेस्ट करतो. तिथून मॅनिफेस्ट करावं लागेल, पण काम कुठून करा, फिजिकल वर्क कुठून करा? फिजिकल वर्क तुमचं चालेल तुमच्या मूलाधार आणि स्वादिष्ठान वरून, पण तुमची चेतना कुठं आहे? आज्ञा चक्रवर. पॉवर कुठं आहे? मूलाधार चक्रमध्ये. पण जो व्यक्ती आय नीड आणि आय वॉन्ट मध्ये फसला आहे, त्याची चेतना पण मूलाधार चक्रमध्ये आणि पॉवर सुद्धा मूलाधार चक्रमध्ये. तर त्याची गती कुठपर्यंत राहील? गती पण मूलाधार चक्रपर्यंतच राहील, वर तर जाणार नाही. तो तिथंच फिरल. मूलाधार ते स्वादिष्ठान बस झालं, एवढीच त्याची ग्रोथ आहे, त्याच्यावर जाणार नाही. म्हणून एक व्यक्ती जीवनभर काम करते आणि जीवनाच्या जॉबच्या शेवटी 50, 55, 60 वर्षाच्या वयात घर बांधते. तो फक्त आय नीड वरून आय वॉन्ट वर जम्प केली त्यांनी, जास्त दूर नाही गेला. जस्ट आय नीड वरून आय वॉन्ट. किती दिवस किरायाच्या घरात राहायचं, स्वतःचं घर असलं पाहिजे, बस एवढी एक इच्छा. बस मुलीचं लग्न करून दिलं, मुलाचं लग्न करून दिलं, बस देव पावला. बस पोराला सेट करून देतो, मेलो तरी चालते. बस एक शेवटची इच्छा, नातू पाहून घेतो, संपलं माझं आता. नीड वरून वॉन्ट मध्ये गेला, जीवन संपलं त्या लोकांचं. मूलाधार आणि स्वादिष्ठान मध्येच गती आहे. मूलाधार आणि स्वादिष्ठानच्या बाहेर कोणीही निघालेला नाही. आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे हायर लेवल वरून. हे दोन चक्र तुम्हाला स्टेबल करणे तसेही आवश्यक आहे आणि मॅनिफेस्टेशन करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ह्या दोन चक्रवर राहताना इगो, अनसॅटिस्फाईड डिझायर्स, unnecessary sexual thoughts, sexual desire, unnecessary wanting, मला पाहिजे पाहिजे पाहिजे, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपिंगवर शॉपिंग, शॉपिंगवर शॉपिंग, हे मला चांगलं वाटते घेतलं बोलवून, हे मला चांगलं वाटते घेतलं बोलवून. घरी आल्यानंतर अरे क्वालिटी चांगली नाही, वापस करा नाही तर पडलं आहे, वापस करा नाही तर पडलं आहे. वॉन्ट मध्ये फसलेलं आहे, अननेसेसरी वॉन्ट. इगो आहे, जेलसी आहे, मोह आहे, ईर्ष्या आहे, रूट चक्र, फिअर आहे, ग्रीड आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, क्रोध आहे, लोभ आहे. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आतमध्ये आहे, प्लस तुम्ही मॅनिफेस्टेशन करताय, तर 100% तुम्ही इथून खाली आपटणार आहे. तुमची गती खालीच जाणार आहे. इथून तुम्ही आपटणार आणि तुम्ही जे कमवलं ते सगळं तुमच्या जीवनातून चाललं जाईल. ह्या थॉटमुळे, ह्या इमोशन्स, ह्या फिलिंग्स सोबत जर तुम्ही कर्म केलेले असतील, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला त्याच लेवलवर भेटल. घर आहे पण घराचं सुख उपभोगू शकत नाही. अशा ठिकाणी प्रॉपर्टी घेऊन टेकली की तिथे कोणी राहायला जाऊ शकत नाही. असे प्लॉट किंवा असे फ्लॅट घेऊन ठेवले जे आता डिस्प्यूट मॅटर मध्ये फसले आहे. घर बनवलं, घरात राहण्यासाठी लेकरं नाही, बायको आहे, बायको सोबत आजीवन कधी पटलं नाही. सगळं आहे, पैसा खूप आहे, खाण्यासाठी जात नाही. शुगर झाली आहे, बीपी झालेला आहे, मीठ खाऊ शकत नाही, साखर खाऊ शकत नाही, बेचव जेवण झालं. हे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह रिझल्ट आहे मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्रच्या निगेटिव्ह इमोशन्सचे. याला क्लीन करणे, याला वॉश करणे, याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जीचं निर्माण करणे, ह्या ठिकाणी याचे जे सकारात्मक पैलू आहे त्यांना ऍक्टिव्हेट करणे,
त्यांचं एनहान्समेंट करणे, त्या एनर्जीला वाढवणे आणि सकारात्मक रूपात ह्या मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रला जागवून ह्या चक्रद्वारे मॅनिफेस्ट करणे, हे आता आपलं काम आहे. तर अलर्ट राहणे आहे. आपण नकारात्मक इमोशन मध्ये कधीही नाही जायचं. बेसिक लोकांच्या गरजा आय वॉन्ट आणि आय नीड सोबतच कनेक्टेड आहे. तर आय होप आजचा क्लास तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल. डे टू डे लाईफ मध्ये आय वॉन्ट, आय नीड हे वर्ड आपण कसे वापरतो आणि ह्या वर्डद्वारेच मॅनिफेस्टेशन होते. आता आपल्याला फक्त त्या मॅनिफेस्टेशनच्या मागे जी फिलिंग्स, इमोशन आणि थॉट प्रोसेस आहे त्याला क्लीन आणि चेंज करायचं आहे. त्याच्या जागेवर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स टाकून त्याचा ऍटिट्यूड चेंज करायचा आहे आणि त्या चक्रचं ऍक्टिव्हेशन करून, पॉवर जनरेशन करून एनर्जीला वाढवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे पाहिजे ते त्याचं आकर्षण तुमच्याकडे होणे सुरू होऊन जाईल. आजपासून सगळ्या लोकांनी ज्यांचे हायेस्ट, जसं माझं ध्येय आहे, माझं खूप अलग लेवलचं ध्येय आहे, तर मी या चक्रमध्ये बसतच नाही. काम ह्याच चक्रवरून करायचं आहे पण ह्या लेवलमध्ये बसत नाही. पण नॉर्मल सगळेजण तुम्ही जे माझ्याकडे येत आहे, मॅक्सिमम टू मॅक्सिमम 90% प्लस लोकांची प्रॉब्लेम आणि इच्छा एकच आहे आणि त्याचं सोल्युशन आहे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र. तुम्हाला कळलं असेल ह्या दोन चक्राचं महत्व तुमच्या जीवनात किती आहे. तुमच्या जीवनामध्ये बिमारी, प्रॉब्लेम, शारीरिक त्रास, मानसिक त्रास तुम्ही जर नोट डाऊन केलं, सेल्फ अनालिसिस केलं, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रवरच फसलेले आहे. प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला ह्याच चक्राचे असतील, बॅलन्सिंग सुद्धा तुमची ह्याच चक्रावर आहे आणि तुम्ही इथून आणखी खाली उतरता, आणखी लोअर डायमेन्शन, भूत प्रेत बाधा बंधन नजरदोष ही एनर्जी घेऊन चालता. हे मूलाधार चक्राच्या खालच्या चक्राची ऊर्जा आहे. तर चला आता आपण आपलं टॉक आजचं स्टॉप करू. सर्वांनी ह्या विषयावर फोकस करा, आत्मचिंतन करा आणि बघा स्वतःला किती प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. मेडिटेशनला सुरुवात करू. रेडी फॉर मेडिटेशन. सर्वांनी ताठ सरळ बसा, रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास. Once again, very warm welcome. Very good morning, all of you. Back to your body, back to your consciousness. Blessings, lots of blessings. चला, आज 17 लोक आलेले आहेत. वा, छान आहे. चला, कोणापासून सुरुवात करायची, कोणाला बोलायचं आहे? काही अनुभव आले असतील, शेअर करा. अच्छा, कोणीच नाही. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. रोजच्या सारखंच आपलं मेडिटेशन सुंदर होऊन राहिलं होतं. आज महत्वाचं म्हणजे आपल्या मूलाधार चक्र जेव्हापासून आपण सुरुवात केली, ऍक्च्युअली काल आपलं सर्व मूलाधार चक्राबद्दलचं सर्व विवेचन झालंच होतं आणि काल दिवसभर ते रिमाइंड होत होतं. तर मूलाधार चक्रावर सुरुवात केल्याबरोबरच तिथूनच ज्या प्रकारे आपल्या इंद्रधनुष्याचे रंग असतात, बस तिथून ते सुरुवात झाली पूर्ण रंगाने, तर शेवटपर्यंत ते सर्व रंग चालूच होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण सहस्रार चक्रावर तुम्ही पूर्ण एनर्जी तिथून रिलीज केली, तर पूर्ण एक व्हाईट लाईट मध्ये बॉल तो तयार होऊन रिलीज झाला. आता एवढं बाहेर थंडी असूनही मला पूर्ण अंगाला घाम सुटलेला आहे, आतून पूर्ण गरम झालेली आहे बॉडी. म्हणजे असं वाटून राहिलं आता पुन्हा एकदा पूर्ण पुसून काढायचे.
एवढ्यात आता हे चांगलं पूर्ण असं आहे रिलीज होऊन राहिलेलं सर्व एनर्जी पूर्ण येते आणि पुन्हा रिलीज होते. छान अनुभव येऊन राहिलेले आहेत. आता आमच्याकडे पाहुणे आले आहेत, आमच्या मामा मामी तेही आता इथे सोबत बसलेले होते. अच्छा. हा, आमच्या मामी आहेत त्या. हा, त्यांचा अनुभव शेअर करतात. अरे वा. हॅलो, नमस्ते. नमस्ते नमस्ते. हा, तर मी म्हणजे मला मेडिटेशन मी करत असते, पण हे जे चक्र आहेत या चक्रांच्या थ्रू मी असं मेडिटेशन आजपर्यंत केलं नव्हतं, कारण की चुकीचं काही करायचं बघ युट्यूब हा वरती हा. बरंचसं काही येत राहतं, कंटिन्युअसली येत राहतं. पण फक्त मला असं माहिती होतं, पण याचा असं मी अनुभव नव्हता घेतला आजपर्यंत. बऱ्याच वेळेला मेडिटेशन करत असताना व्हायलेट रेज जे आहेत किंवा व्हायलेट लाईट आहे, हा मी अनुभवलेला आहे बऱ्याच वेळेला. पण ह्या ज्या हम्म. वेगवेगळे जे हे लाईट्स आहेत, कलर्स आहेत, या कलर्सचं महत्व म्हणजे आज मला असं जाणवलं की ह्या प्रत्येक कलर मध्ये काय पॉवर आहे बघ. कारण आपण जेव्हा क्लोथ्स वेअर करतो तेव्हा सुद्धा त्याचं हम्म. महत्व असतं. तर आता बरोबर. हे जे आपलं कल्चर आहे हे बाहेर सुद्धा खूप चाललेलं आहे. आणि जसं आता हे करत असताना आपण हे केलं ना, यम राम. तर मी एका ठिकाणी असं ऐकलंय की ही जी आपली बाराखडी आहे किंवा हे हम्म. आ ई आहे, तर याच्यामध्ये हो. सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. असं आपलं इंडियन बरोबर कल्चर खूप स्ट्रॉंग आहे. तर बरोबर बरोबर. म्हणजे हा योग असतो. म्हणजे खरं म्हणजे मी इथे येणार नव्हती आज, माझे मिस्टर येणार होते. म्हणजे ह्या माझ्या म्हणजे मिस्टरांच्या सगळ्यात मोठ्या ताई आहे. माझे मिस्टर यांच्या इथेच त्यांचं शिक्षण वगैरे झालं. तर इथून जवळच माझं माहेर आहे. तर मी माझ्या आईकडे थांबून जाणार होती. पण मला माहिती नाही, म्हणजे आमचं नंतर ऑन द वे असं ठरलं की आम्ही जळगाववरून डायरेक्ट इथे आलो अमरावतीला. तर मी आतमध्ये टर्न होणार होती, अकोल्याकडून म्हैसांग नावाचं आमचं एक गाव आहे, रुरल एरिया. तिथे हम्म. मला हे सोडून हे इथे पुढे येणार होते, पण माझ्या मुलाने हायवेने गाडी टाकली आणि मला आज हा अनुभव मिळाला. तर त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच. आहे ते तुम्ही म्हटलं ना बाराखडीचं, ते हम्म. खरं आहे. मी खूप प्रॅक्टिस केली आहे याच्यावर आणि अच्छा. खरं आहे हे. कारण की हम्म. शक्तिपात जेव्हा केल्या जाते किंवा मग हम्म. जेव्हा आपल्याला एखाद्या मंत्राची दीक्षा दिल्या जाते, हम्म. तेव्हा ऍक्च्युली असं आहे की समजा आपण एक नम शिवाय हा मंत्र घेतला, तर याच्यामध्ये 5 शब्द आहेत. न म शी श व य. ठीक आहे. हम्म. हम्म. हे 5 शब्द आणि ई आ हे आणखी 2 एक्स्ट्रा, हम्म. आणि अह मधला शेवटचा अह 7वा आणि 8 असे 3 तुमचे त्याच्यामध्ये हे आले, स्वर आले, आणि 5 काय झाले, आपले व्यंजन आले. असे व्यंजन. हा. 8 शब्द मिळून तो नमः शिवाय हा वर्ड बनला. आता शक्तिपात देताना किंवा दीक्षा देताना काय असते की दीक्षेचा क्रम आहे की पहिले सरस्वती किंवा गायत्री सिद्धी असली पाहिजे, हम्म. है ना. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मंत्रसिद्धी द्यायची कोणाला पण. अच्छा. तर अगोदर हे वर्ण देवता जी आहे, ते वर्ण देवता पूर्ण शरीरात काय करणे असते, बसवणे असते. मग ते सुरू होते. समजा इथून जर सुरू केलं अ आ इ उ ए ओ म, झाले 16. मग खांद्यावरून दोन्ही हातामध्ये क ख ग घ, मग छातीमध्ये च छ ज झ, मग ट ठ ड ढ करत पायापर्यंत हम्म. हम्म. पूर्ण क्ष पर्यंत आपण खालीपर्यंत गेलो. मग उलट करत यायचं, खालून अ आ इ वरपर्यंत, मग 50-50 म्हणजे इथून वर इथून खाली, असं 2-3 प्रकारे 3 क्रम आहे त्याचे, है ना. अच्छा. है ना. म्हणजे स्थिर, म्हणजे एक असते आपलं जिथे आपली सुरुवात होते त्याला सृष्टी क्रम हम्म. म्हणते, जे सुरुवात झाली. एक असते विनाश, संहार क्रम, तो उलटाच रस्ता. आणि एक असते स्थिती, तर दोन्हीही एकत्र करून शिकवले जाते, आलटून पालटून दोन्ही पण. म्हणजे पूर्ण शरीरामध्ये सगळे वर्ण, म्हणजे इथे अ आहे तर इथे क्ष पण आला पाहिजे, खाली क्ष आहे तर अ पण गेला पाहिजे, आणि मधात च छ ज झ आहे तर तिथे अ आणि क्ष दोन्ही आले पाहिजे. असे आलटून हम्म. पालटून पूर्ण शरीरावर अ आ इ बसवले जाते. बोलण्याचा क्रमही मंत्रासारखा असते, आम इम, हम्म. हा प्रकार. मग हे पूर्ण जेव्हा बसलं, पूर्ण वर्ण देवता जेव्हा आतमध्ये आले, मग आता सांगितलं ते नम शिवाय. मग पूर्ण नम शिवाय तसं सुरू केला, ते इथे नम शिवाय, इथे नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय डोळ्यात, इथे नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय करत करत पूर्ण शरीरात, मग खालून वर, मग पुन्हा तेच पद्धतीने नम शिवाय पूर्ण बसवलं.
आता काय झालं, नमः शिवाय तुम्ही पूर्ण कणाकणात बसवून दिले. अगोदर वर्ण बसवले, वर्ण जागृत झाले. आता नमः शिवाय वर्ण जागृत आहे म्हणजे नमः शिवाय पण जागृत झाला. आता ते नमः शिवायला पण बसवून दिलं. आणि अच्छा. आता तुम्हाला त्या गुरुनी काय केलं, एक आशीर्वाद दिला की आजपासून मी माझी नमः शिवायची ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आता ह्या मंत्राचा जप कराल, ध्यान कराल, तेव्हा तेव्हा ही ऊर्जा जागृत होऊन जाईल. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला इथे कर्माचं काहीतरी ब्लॉकेजेस आहे हम्म, आणि हम्म. जेव्हाही तो काहीतरी काम करते, ध्यान करायला जाते, एकदम त्याला हे दुखणं सुरू होऊन जाते. आता जेव्हा नमः शिवाय सुरू होईल, तो चॅन्ट करेल, वर्ण जागृत आहे, शब्द जागृत आहे, तुरंत इथे जे नमः शिवाय जे फिट केलं हे ऍक्टिव्हेट होऊन जाईल. जसं हे ऍक्टिव्हेट झालं, इथे जे कर्माचा ब्लॉक आहे त्याच्यासोबत टक्कर सुरू होऊन जाईल. सडनली पेन होईल आणि एक दिवस पूर्ण पेन रिलीज. अशा प्रकारे हम्म. वर्ण आणि तो मंत्र त्या ठिकाणी पर्टिक्युलर काम करते. तुम्ही ते ध्यान करा, मंत्र जप करा, काही करा, तो काम तिथं जाऊन करा. अशा प्रकारे पूर्ण शरीरात तो मंत्र फिरते आणि जिथे जिथे ब्लॉक असेल, जिथे जिथे प्रॉब्लेम असेल, तिथून तिथून तो क्लिअर करत जाईल. त्रास होते, उलट्या, संडास प्रॉब्लेम, ताप, सर्दी, खोकला सगळे येते, कारण की रिलीज होऊन राहिलं ना. आणि मग जे एक वेळा चाललं गेलं, तुम्ही म्हणाल की अरे माझी बॉडी पूर्ण चेंज झाली, माझं माइंड चेंज झालं, आता मी तसं राहिलोच नाही. का? कारण की मंत्र आणि ते वर्ण पूर्ण शरीरात बसवल्या गेले. तर ही आपली खूप जुनी पद्धत आहे शक्तिपात देण्याची, किंवा लहान मुलांना अ आ इ जे शिकवल्या जाते ते वर्ण, गायत्री, हम्म. सरस्वती, सिद्धी ची प्रॅक्टिस केल्या जाते. अ आ इ, एक दोन आणि एबीसीडी हे हम्म. वारंवार वारंवार जितकं करेल, जर का हा. सरस्वती सिद्धी झाली त्याला एक पहिल्या वर्गात, दुसऱ्या वर्गातच, नंतर अभ्यास करायची गरज नसते राहत. तो सिंगल त्याच्यासमोर पुस्तक ठेवा, त्याला सगळं समजणं सुरू होऊन जाते. तो लाईन बनवते, वाक्य बनवते, पॅराग्राफ बनवते, एक दोन, गुणाकार, भागाकार सगळं करत जाते. फक्त ते एक दोन, अ आ इ आणि एबीसीडीची खूप प्रॅक्टिस लहानपणात केलेली, बस. समोरचं कारण आता शिक्षण पूर्ण इंग्लिश सोपी आहे. इंग्लिश मिडियमला मुलं टाकल्या जातात ना आता. हो, तर ते अ आ इ खूपच उशिरा शिकतात मुलं. खूप उशिरा एबीसीडी शिकतात. आधी शिकल्या ऍक्च्युली ते जाते आणि शिकण्याचा अ आ टाइमच इ. आहे 5 ते 7 वय. तेव्हा हा. ते सिद्धी होऊन गेली पाहिजे. वर्णसिद्धी म्हणा तर किंवा गायत्री सिद्धी हे तेव्हाच झाली हा पाहिजे. जो हा जो कॉन्शियसनेस आहे ना, यंग पिढीला सुद्धा येण्याची गरज आहे. म्हणजे ते आपल्या मुलांना अ आ इ शिकवतील बरोबर. आधी घरात. हा, ती वर्ण गायत्री म्हटलं जाते तिला. सरस्वती हम्म. सिद्धी आणि वर्ण गायत्री. हम्म. तर छान आहे, तुम्ही आज टॉपिक घेतला तर हे आज बोलल्या गेलं, रेकॉर्ड पण झालं. नाही, आणि छान आहे. दुसरं मी एक शेअर करते की माझा मुलगा US ला असतो. आम्ही 3.5 महिने तिकडेच होतो. अच्छा. तर तिकडे आकाश, म्हणजे तिकडे एन्व्हायरमेंट प्युअर आहे ना. हो, म्हणजे आपल्या इथलं हे असल्यामुळे, इम्प्युरिटी असल्यामुळे, एन्व्हायरमेंट मध्ये जास्त हे बरोबर. असल्यामुळे, पॉल्युशन असल्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य वगैरे हे फार कमी हा, प्रमाणामध्ये दिसतात आपल्याला. बरोबर थोडेसेच बरोबर. दिसतात. आता मला हे माहिती नाही की आम्ही तिथे आता जेव्हा आम्ही रिटर्नचा आमचा प्रवास होता 15 दिवस आधी, आम्ही रोजच इंद्रधनुष्य बघायचो हो. आणि ते इतकं सुंदर वाटायचं. मी आणि माझे मिस्टर आम्ही सकाळी फिरायला जायचो, तर तो इंद्रधनुष्य बघायचो आणि तेच मेडिटेशन मला आज ते मिळालं. रेनबो रेनबो मेडिटेशन. तर मला छान. माहिती नाही, हा योगायोग आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. छान छान छान. छान आहे. हा. थँक्यू. 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 ब्लेस यू सर. ब्लेस यू सो मच. आणखी कोण? साक्षीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. मला पण सेम अनुभव आला. ते चॅन्टिंग करताना मला इतकी गरमी झाली होती की असं वाटलं होतं स्वेटर काढून टाकावं. हो, मला तुम्ही आणि तुमच्याकडे बघितलं तसं वाटत होतं की तुम्ही श्वास तुमचे जास्त वाढून राहिले. हा घसा कोरडा होताय किंवा काही असं फील झालं मला. हा तसंच. हम्म. पण छान झालं दादा मेडिटेशन. एकदम पॉवरफुल. मस्त वाटत आहे एकदम. छान. ब्लेस यू. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. ब्लेस यू लॉट्स ऑफ ऑल. ब्लेसिंग्स. थँक्यू. थँक्यू. शोभा काकू, गुड मॉर्निंग. ठीक आहे, ओके. आईला माहित नाही. स्पीकर मम्मी, हे स्पीकर, शी डोंट नो अच्छा, ऍक्च्युली. असू दे आउट. असू दे. असू दे. आणखी कोणी? तुम्ही बोला. साक्षीताई गुड आज मॉर्निंग ताई. जॉईन झाल्या आहे.
हा. सर साक्षीताई आज जॉईन झाल्या आहे आणि साक्षी त्यांनी कोण? व्हिडिओ ऑन ठेवला. मी पण फार खुश. साक्षी चव्हाटे. आता हा हा, मला वाटलं आणखी कोणी ऍड झालं का. खुश झाली मी, कारण काल आमची भेट झाली आणि हा कालचा हा. दिवस फार मोठा होता. थँक्यू सो मच. इट जस्ट बिकॉज ऑफ यू. वा. माइंड ब्लोईंग. ब्लेस थँक्यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सोनी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल. बहुत अच्छी फीलिंग है सर. जैसे अभी मैम को पता चला, जैसे अभी हम जो कर रहे हैं, पिछली बार भी मैंने बोला था कि हम बहुत लेट हो गए हैं कि हमको मतलब इस तरीके का मेडिटेशन सीखने को मिल रहा है सर. बट स्टिल जो वर्ण गायत्री है सर, हमको पता ही नहीं है, किसी को ही नहीं पता है सर. इवन मुझे ऐसा लगता है कि एज अ पेरेंट्स सभी को पता रहना चाहिए. आज आपने बताया कि 12 खड़ी का कितना इंपॉर्टेंस होता है, वर्ण गायत्री क्या होता है, ओम नमः शिवाय को किस तरीके से हम हमारे पूरे बॉडी में हमको मतलब सेट करना पड़ता है. तो ये बहुत इंपॉर्टेंट चीज है सर. अगर ये हमको पता रहती है तो हम उसको फील कर पाते हैं. हमको पता रहता है लेकिन हम उसको अपने इसमें बॉडी में आत्मसात नहीं कर पाते हैं. तो ये चीज आज पता चली सर. और जो कल आपने मूलाधार के बारे में बताया था, आज स्वादिष्टान के बारे में बताया, तो पूरे जितने भी बेसिक्स हैं वो बहुत अच्छे तरीके से क्लियर हो गए. और जब हम लोग चक्र मेडिटेशन करते हैं तो उस समय वो पूरा ध्यान में आता है कि हाँ, इसका इम्पोर्टेंस ये है. तो हम पॉजिटिव साइड में ऊपर जा रहे हैं सर. कहीं पे भी कोई भी तरीके की है ना, दूसरी वाली जो फीलिंग्स है वो आ ही नहीं रही अभी. और आती भी है तो पॉजिटिव थॉट उसको ओवरकम कर लेता है ऑटोमेटिकली. अंदर बोलने के पहले तो ऑटोमेटिकली वो ओवरकम हो जाता है और पॉजिटिव थॉट उसको ओवरलैप करके आगे बढ़ता है. तो शब्दों में भी मतलब वो सब चीज पॉजिटिवनेस दिखता है तो फिर कॉन्फिडेंस बढ़ता है सर. असर हो रहा है Yes, सर. असर हो रहा है. थैंक यू. थैंक यू. बढ़िया. थैंक यू सो मच. थैंक यू ब्लेस ऑल. यू. लॉट्स ऑफ ग्रेटिट्यूड. थैंक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थैंक लॉट्स यू. ऑफ थैंक यू. ब्लेसिंग सर. आणखी कोणी? योगेश सर, हा सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तब्येत कशी आहे सर? तब्येत आहे सर, आता म्हणजे थोडस व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की ओके. मेडिसिन सुरू आहे तर त्याचं हे जास्त राहते, म्हणजे हा गुंगी हा. नाही खात. झोप. आणि त्याच्यामुळे कसं आहे की मी लेटूनच हे करून राहिलो मेडिटेशन 2-3 ठीक. दिवसापासून. ओके. आहे की नाही, त्याच्यामुळे आता अनुभवचा असा विषय नाही, कारण की बसायला गेलं तर शेड्यूल येते. ठीक आहे. म्हणून मी सर. लेटूनच करतो, म्हणजे मोबाईल असा बाजूला ठेवून ऐकत राहतो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग बाकी सर. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. लॉट्स ऑफ ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्मिता ताई, गुड वा, मॉर्निंग तू दादा. रेडीच होती वाटते. बिलकुल माझं ताई नाही संपलं तो क्लिक केला. हो, मी रेडीच होते दादा. ब्लेस यू. ऍक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न होतं ना दादा, खूप दिवस मला हा. जमलं नाही करायला काही. आणि मी आज वापस आले तर मला असं वाटतं मी नाताळाच्या सुट्ट्यामधून वापस आली आहे, शाळा जॉईन करायला वापस तुझी. खूपच छान वाटले, वाव. सगळं खूपच सुंदर होतं. मेडिटेशन करून पण इतकं छान वाटलं मला. अजून पण एनर्जी मला फील होतीये. खूपच छान वाव. दादा. थँक्यू व्हेरी मच. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. वाव. अच्छा, आणखी कोणी बोलायचं आहे? मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपली मग आता चर्चा झाली नाही का, नाही एक म्हणजे 10-4 दिवसापूर्वी नाही का, माझं औरंगाबादचा योग आलेला आहे. रविवारी लग्न आहे. अच्छा. जमत असतं तर पहा मग. अरे बापरे, आता उद्या 2 दिवसात? हो, काल नाही रात्री सर, सांगितलं त्या माणसानं 3 दिवस आहेत म्हणजे बाकी, नाही रविवारी का. रविवारी माझा खूप इम्पॉर्टंट क्लास आहे सर, ते बरोबर. सोडू नाही शकत. ठीक आहे, ठीक आहे, नंतर पाहू पडते ते. बरं, 2 दिवस नाही 2 करू दिवस सर, होते तुम्ही हातात. करा, रेडी करा. आपली स्मिता ठीक ताई आहे, आहे, त्यांची आई आहे तिथे, लता काकू. बरोबर बरोबर. ठीक ठीक आहे, ठीक त्याच्यामुळे माझा काही प्रॉब्लेम नाही आहे, मी आरामात औरंगाबादला येऊ शकतो, काही चालेल इश्यू चालेल. नाही आहे. तुम्ही ठीक लोक आहे, ठीक राहिले आणि मला वाटते आपल्या सीमाताई पण आहे, त्यांचाही ग्रुप हो राहील, हो, तुमचाही ग्रुप राहील, लता काकूचाही ग्रुप राहील. तर सगळ्यांच्या बरोबर. सगळ्या ग्रुपला मिळून एक दिवस ऍड्रेस करून घेऊ आपण. चालतंय चालतंय. ठीक आहे, चालेल सर. नाही तर रविवारी लॉट्स ऑफ होतं मला ब्लेसिंग. जायचं, नाही का. ठीक हा आहे, हा. थँक्यू.
ठीक आहे सर. ब्लेस यू सर. लस बी चांगला. उशीर झाला सर मला रात्री 3 वाजता उठलो, 2 तास वाचलं, पुन्हा झोप लागली मला. 2 दिवसापासून तसं अच्छा, चाललंय मला. ठीक आहे, ठीक आहे. ते उशीर व्हायला ना, तुमचं जे प्रवचन ऐकायला उशीर हे व्हायला थोडं. म्हणलं काहीतरी विसरून चाललं, काहीतरी मेडिटेशन करताना नाही का. बरं बरं. ठीक ठीक आहे. तर ठीक आहे, थँक्यू सर. ब्लेस यू सर. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. आपण आपल्या सेशनचा समाप्ती करू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आपल्या जीवनामध्ये आज जो क्लास केलेला आहे त्याला लक्षात घ्या. आय वॉन्ट, आय नीड. कोण बोलताय? हा, सीमाताई बोला. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग दादा. माझं इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडं क्लास जॉईन नाही झाला मला. खूप वेळेस ट्राय करत बरं होते. बरं. हा, पण झालंच नाही आणि अगदी लास्टला मग थोडं वरती आले शेवटी तेव्हा जॉईन झालं. आणि पण मी माझं माझं केलं, रेकॉर्डिंग ऐकून मेडिटेशन केलं मी. हं. आणि खूपच सुंदर निसर्गाच्या ठिकाणी मी आली आहे. अगदी आर्केंजल छान आहे राफेलच सर, माझ्या एकदम भोवती आहे जबरदस्त. असं वाटत आहे मला. छान खूप छान. सुंदर फिलिंग आहे. छान. हा, एकदम खूप निसर्गाच्या ठिकाणी आलोय आम्ही. एक मॅनिफेस्टेशन हं. माझं सक्सेस झालंय. अच्छा, अरे वा. ठीक आहे. हेच तुमचं मॅनिफेस्टेशन थँक्यू होतं दादा. का? मला सांगणार होते. हो, त्या दिवशी येस. अच्छा, ओके. हा, लॉट्स ऑफ कारण ब्लेसिंग्स. छान आहे. बऱ्याच वेळेस असं प्लॅन करायचो आम्ही आणि राहून जायचं. आणि त्या दिवशी त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं नाही, म्हटलं फक्त एक आहे सरप्राईज, बघू पूर्ण होतंय का. हा. आणि झालंय ते खूप सुंदर ठिकाणी. आणि कालही दादा गुरुवारचं आम्ही इथे आलो आणि हं, अगदी गाडीतून उतरल्याबरोबर छान समर्थांचं मंदिर आहे. हं, म्हणजे हं. ऍक्च्युली यांच्या फ्रेंडच्याच तिथे आम्हाला स्टे करायला त्यांनी दिलं बंगल्यामध्ये. अलिबागला आहे म्हणजे मी आता सध्या. आणि वा. इतकं निसर्गाच्या सान्निध्यात आहे, खूप सुंदर. आणि समर्थांचं त्यांचं स्वतःचं तिथे मंदिर होतं. म्हणजे मी हं, गाडीतून हं. उतरली, मी इकडे तिकडे कुठेच गेली नाही. पहिले मंदिर आहे म्हणून समोर गेली की छोटंसं छान आहे वाटत आहे, म्हटलं संध्याकाळची वेळ होती. आणि बघितलं तर स्वामी समर्थांचंच होतं. मॅडम स्वतः खूप साधना म्हणजे सेवा वगैरे करतात समर्थांची त्या. हं, हं. आणि त्यांचं ऍक्च्युअली हे आहे, इथे आम्ही थांबलो आहे. आणि आता बघू 2 दिवस खूप एन्जॉय करू इथे. आणि मग तुम्हाला वा. सगळ्यांना पण हा निसर्ग मला दाखवायचा होता. थोडं मला भीती वाटत होती म्हणून मी वरती आले नाही लवकर, कारण खूप हं, अंधार हं, हं. होता तेव्हा जेव्हा मेडिटेशन स्टार्ट होतं आपलं क्लास. आणि नंतर आले मात्र खूपच सुंदर आहे सर, खूप छान, खूप. आणि मग मला खूप सगळ्यांची आठवण येत होती क्लासची, पण मग मी माझं रेकॉर्डिंग लावून केलं शेवटी. आणि संपल्यानंतर मग परत एकदा म्हटलं बघूया जॉईन करून. तर चालू हं. होतं आपलं लास्टचं तुमच्या ब्लेसिंग्स. खूप छान वाटलं. खूप थँक्यू दादा. खूप थँक्यू सगळ्यांना. खूप 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 लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ छान आहे. ग्रॅटिट्यूड. सुंदर व्ह्यू आहे. एकदम छान येस. व्ह्यू आहे. छान आहे. खूपच छान दादा. म्हणजे पक्ष्यांचा तो पूर्ण नॅचरल मी केव्हापासून ऐकतेय ते सकाळपासून. अगदी कोंबड्या आरवण्यापासून आणि बाकी पक्ष्यांचं पण खूप सुंदर छान अगदी. आणि ती हवा म्हणजे एवढं थंड वाटत आहे पण तरी एकदम कूल, म्हणजे हं. छान आहे. मस्त. वा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हो. येस छान येस, आहे. थँक्यू दादा. खूप छान. कोणाकोणाला असं लॉट्स वाटतंय ऑफ अशा ठिकाणी ग्रॅटिट्यूड. आपलं मेडिटेशन झालं पाहिजे येस, एक दिवस तरी? नक्की दादा. ब्लेस करा. कोकण सर, हं. सभी को लगता है सर. त्यांनी आपण एकदा करायला पाहिजे होतं. सर अपना वो रिट्रीट आप रिट्रीट करने वाले थे ना सर? हाँ, अभी रिट्रीट का मेरे पास कल ही प्लान आया है. उन्होंने वहाँ पे 20 लोगों के लिए रेडी किया है सिस्टम. तो वो है एक्चुअली पचमढ़ी. पचमढ़ी के भी आगे थोड़ा जाना पड़ता है. 250 या 260 किलोमीटर है नागपुर से. तो उन्होंने 1 नाइट मतलब जाने में ही 6 घंटे लगेंगे. तो सुबह जितने जल्दी निकलेंगे 5 बजे 6 बजे तो वहाँ पे 12 बजे तक पहुंचेंगे तो हमें पूरा दिन मिल सकता है वहाँ पे एक्टिविटीज करने के लिए. फिर नाइट मेडिटेशन और उसके बाद अगला दिन मतलब नाइट का स्टे और अगला दिन दोपहर के 1 2 बजे तक मतलब हम रात के 8 या 9 बजे भी अगर नागपुर में आते हैं तो भी चल जाएगा. इस तरीके से हम वहां से लेट निकल सकते हैं. तो इस तरीके से वहां पे किया है. लगभग वहां पे कॉमन रिजॉर्ट है 5. वहां पे है कुछ छोटे छोटे घर बनाए हुए हैं. वहां पे रहने की व्यवस्था है. एक बड़ा सा हॉल है जहाँ पे 10 लोग एक साथ रह सकते हैं. कॉमन है, ज्यादा ये नहीं. लेकिन
नेचर के हिसाब से बहुत अच्छा है, तालाब भी है, वहां पे बोटिंग भी कर सकते हैं, जंगल भी है, तो हम एक वहां पे राउंड भी लगा के आ सकते हैं, नेचर वॉक भी कर सकते हैं। अच्छा। और उन्होंने बोला है कि अगर आपके हिसाब से अगर वहाँ पे कुछ चेंजेस करना है तो हम कर सकते हैं, अगर आप बार बार यहाँ पे आओगे तो, है ना, मेडिटेशन के हिसाब से वहाँ पे वो भी सर्विसेज देने के लिए रेडी है। तो मुझे थोड़ा सा चल रहा था कि 21 दिसंबर योग दिवस शायद है, होता है, मेडिटेशन डे है, मेडिटेशन डे, योग दिवस नहीं, मेडिटेशन डे है। मुझे देखना है बस वो दिन कौन सा आ रहा है उसका। अगर शनिवार रविवार आता है तो डेफिनेटली मुझे ऐसा लग रहा है कि वहां पे ट्राई करेंगे जाने का। अगर नहीं भी आता है तो बीच में फिर कोई शनिवार रविवार ले लेंगे अगले महीने का, दिसंबर का। अच्छा। ओके। हाँ, तो वहाँ की फीस वगैरह कुछ ज्यादा तो है नहीं ऐसा, पर लेकिन आएगा, क्योंकि जाने आने का अच्छा। खर्चा अगर इंक्लूड है तो वहाँ पे बढ़ेगी फीस, नहीं है तो फिर हम्म। हमें जाने का कुछ करना पड़ेगा, क्योंकि हाँ रिजॉर्ट है। सर। और हाँ पर्सनल सर। रिजॉर्ट होने की वजह से क्या है कि पेमेंट तो लेंगे, बिल्कुल लेकिन सर। मेरा भाई वहां पे जाके आया है, उन्होंने मेडिटेशन किया वहां पे जाके, सब कुछ देख के आए। तो उसका अच्छा। कहना है कि एक बार तो भी, भले ही पैसा जाएगा लेकिन एक बार तो भी हमें देखना चाहिए कि नेचर में किस तरीके से मेडिटेशन होता है। क्योंकि हम्म। उसने वहां पे सेवन चक्रा भी किया, एंजल्स इन्वोकेशन भी किया, जो जो मैंने बताया था ना वो सब उसने वहां पे खुद किया है। सुबह उठ के 4 बजे से, बाकी सब सोए थे, वो बाहर निकल के 4 से लेके 7 बजे तक उसने सब कुछ किया वहां पे। तो उसने कहा कि वहां की एनर्जी बहुत पावरफुल है, क्योंकि दूर दूर तक कोई आदमी नहीं, कोई गाड़ी नहीं, कोई नेटवर्क नहीं, तो अनटच एरिया होने की वजह से वहां पे प्योर एनर्जी मिलेगी, नेचर की भी और ह्यूमन एनर्जी भी प्योर मिलेगी। तो मेरा एक प्लान चल रहा है कि ये विजिट करेंगे दिसंबर में, तो वहां पर हमें एनालिसिस हो जाएगा और उसके बाद महाशिवरात्रि का प्रोग्राम वहां पे लेंगे, ऐसा मेरा चल रहा है। कि क्योंकि क्या बात। महाशिवरात्रि में मेरा ऐसा होता नहीं कि रात भर जागना है, और अगर हमने उस एक्टिविटी अगर रात भर ले ली, साधना करना, मेडिटेशन करना, डांस या फिर भजन वगैरह करना, उसके बाद हवन करना, तो सुबह होते होते है ना हम पूरी रात को यूज कर सकते हैं। अगर ये वाला महाशिवरात्रि में सर बहुत भीड़ रहेगी लेकिन वहाँ पे। नहीं, पता नहीं सर, हम वहां पे नहीं जाएंगे, मछली नहीं जाना है ना हमें सर, रिजॉर्ट में जाना है। अच्छा 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 अच्छा। ओके, क्योंकि पचमढ़ी हम से लोग भी आगे नाथद्वार वो यात्रा भी एरिया, करते हैं ना सर। हाँ, क्योंकि वो जो हम है लोग ना वो नाथद्वार यात्रा पचमढ़ी का करते हैं वहाँ एरिया पे। है, रूट अच्छा पचमढ़ी का अच्छा। है, लेकिन वो पचमढ़ी से ओके। भी आगे है। अच्छा अच्छा। ओके। हाँ, तो उसका तो कॉस्टिंग उनका तो कितना यही आता कहना, बता दीजिएगा सर एक बार, है ना। ठीक है ना, मैं ग्रुप में वो सब कुछ ऐड कर दूंगा। तो अच्छा अच्छा। 20 लोगों का बोला है उन्होंने कि 20 लोग अगर आते हैं तो उन्हें भी पुराता है कुक वगैरह को बुलाने के लिए, सर है ना। मैंने हाथ तो खड़ा मेरा कर लिया पहले। तो मेरा ऐसा था सर कि अगर पर्सनली भी अगर आप जैसे हम एक बार ट्राई करेंगे कितने लोग होते हैं, अगर नहीं भी होते हम्म। हैं तो क्या करेंगे फिर, अपने पर्सनली ग्रुप वाले जो लोग होते हैं, मतलब जिन्हें अभी मेडिटेशन का कुछ पता नहीं, जस्ट घूमने के लिए आना है, हम्म। तो ऐसे लोगों को भी हम इनवाइट करके अपने 20 या फिर 25 लोगों की स्ट्रेंथ को बना सकते हैं। अच्छा। तो मेरा तो प्लान यही चल स्पिरिचुअल रहा है ट्रिप। कि आगे, हाँ, आगे चल के हम इसी तरीके से रिट्रीट करें कि ताकि नए लोग वहां पे आए, हम्म। नए लोगों को एंजॉयमेंट के साथ साथ नेचर में ये सारा नॉलेज दे, ताकि दिन भर बोलने को जब मिलेगा तो क्या है ना सर कि बहुत सारे सवाल जवाब निकलेंगे, और मैं कंटिन्यू आपको गाइड करते रहूंगा मेडिटेशन के साथ साथ। तो एक दिन बराबर एक रात अगर मैं बोलता रहूं और आप सुनते रहे या फिर क्वेश्चन आंसर होगी, तो मे भी ये महीने भर का कोर्स है ना एक ही दिन में पूरा हो जाएगा वहां पे। सर। और सही है। वहां से जो नए लोग निकलेंगे कि अरे यार ये तो बहुत सही है, अब हम क्या करें, अब मॉर्निंग में आइए, तो कनेक्शन भी जल्दी से हो जाएगा, जल्द से जल्द लोग कनेक्ट भी होंगे, और उस तरीके के लोग भी आएंगे, है ना, जिसे हम बोल रहे हैं हाँ। ना कि हमारे जीवन में वेल्दी लोग आने चाहिए, हम्म। सेटिस्फाइड लोग आने चाहिए, ताकि उनका जो नेचर है ना वो ये है कि हमें स्पिरिचुअलिटी में आगे बढ़ना है, न कि रोजमर्रा की चीजों का टेंशन है। हम्म। ऐसे अगर लोग जीवन में जुड़ना शुरू हो जाएंगे तो ग्रोथ भी उसी तरीके से होती है, और एक्सपीरियंस भी वही होता है जैसे लोग होते हैं। राइट राइट सर, बिल्कुल तो सर। हम ये भी प्रयास करेंगे कि अगर अपने ग्रुप में से अगर ज्यादा लोग नहीं हुए तो अपने दोस्त हम्म। लोगों को एक एक दो दो भी अगर आ गए तो 20 लोग आराम से हो जाएंगे। सर मेरा ऐसा बोलना है कि 20 लोग आना बहुत आसानी से आ जाएंगे, क्या है? क्योंकि अब हम अकेले नहीं आएंगे, क्योंकि हम सोचते हैं कि हम हमारी फैमिली के साथ आए। तो दो दो तीन तीन लोग हैं ना हमारे अपने, सभी की फैमिली से भी आ गए तो 20 लोग बहुत आसानी से हो जाएंगे सर। आराम से हो जाएंगे, बिल्कुल सर। अगर अगर यस ये यस। डिस्टेंस अगर नजदीक लगता है, मतलब नागपुर के आसपास लगता है तो। अदरवाइज हाँ, प्रॉब्लम, 250 किलोमीटर जल्दी है सर। 5 से 6 घंटे में अपन पहुंच ही जाते हैं वहां हाँ, पे आराम से। क्योंकि प्रॉब्लम सिर्फ उन्हीं का आएगा जो लोग बाहर से आएंगे, नागपुर में स्टे करेंगे, वहां से आगे जाएंगे। प्रॉब्लम सिर्फ हम्म। उन्हीं को होगा जो नागपुर का होगा ना प्रॉपर, तो उन्हें तो हाँ। कोई मुझे ऐसा नहीं लगता कि
तकलीफ होनी चाहिए। सर टोटल स्ट्रेंथ का सिर्फ एक लिमिटेशन बता दीजिएगा कि मतलब इतना ही हो ओके सकता ओके। है, मतलब 20 हो सकता है या फिर 25 हो सकता है। वहां तो पे वो उन्होंने एक ऐसा बार बोला पता है चल कि जाए तो फिर हम अपने हिसाब से फिर मतलब हाँ, अपने फैमिली मेंबर नहीं को नहीं, या फिर अपने दोस्तों को इनवाइट कर सकते हैं। वहां पे ऐसा है कि वहां पे अगर सभी लोग कॉमन ग्रुप के रहे तो 40 लोग भी आ सकते हैं। अच्छा। कॉमन ग्रुप के है ना, मतलब जब जिनको हम्म, कोई तकलीफ नहीं है, पास पास भी सो गए तो उन्हें कोई तकलीफ नहीं है। अच्छा अच्छा अच्छा। लेकिन अगर कोई आता है कि नहीं मुझे पर्सनल चाहिए, कि नहीं भाई हम तो हम्म 5 लोग अलग ही रहेंगे, आपके साथ नहीं रहेंगे, तो फिर तब थोड़ी सी हम्म, तकलीफ होती है। और अच्छा उनका अच्छा। ये है कि मिनिमम अगर 20 लोग भी आ गए तो जो वहां पे जो रेंट कुक लोगों को बुलाना पड़ता है, जो अरेंजमेंट करनी पड़ती है, तो उस खर्चे में उनका बैलेंसिंग हो जाएगा। नहीं तो फिर थोड़ा सा क्या बोलेंगे उन्हें, महंगा पड़ेगा, कम महंगा लोग पड़ेगा। आएंगे तो नहीं, उनका कहना है कि कम लोग आएंगे तो जितने लोग रहेंगे ना उनके ऊपर वो चार्जेस डिवाइड होगा। वही महंगा पड़ेगा थोड़ा। वो महंगा पड़ेगा जितने ज्यादा लोग होंगे। अगर कॉमन ग्रुप से लोग हैं और ज्यादा लोग हैं तो हम्म इससे फायदा उनको ये होगा कि एक्चुअली में वो हमारे ऊपर जो कॉस्टिंग आएगा ना वो डिवाइड होके आएगा, तो कम आएगा सब लोगों को। यही है, चालेल बस बाकी कुछ नहीं। चलेगा। तो देखते सर, मैं मेरे भाई के साथ बात करता हूँ और क्या बताइए। उसका कॉस्टिंग है उसका ग्रुप में डाल दूंगा। अच्छा। तो मैं कैलेंडर देख रहा था, नवंबर दिसंबर में सर 21 तारीख संडे की आ रही है। तो मे बी हम संडे की मॉर्निंग हमें मिल जाएगी, एज अ मेडिटेशन डे के हिसाब से हम उसको सेलिब्रेट भी कर सकते हैं। अगर 20 तारीख का शेड्यूल बनाते हैं, 20 को जाएंगे है ना, तो 20 की दोपहर, 20 तारीख की रात और संडे की मॉर्निंग 12 बजे तक हमें मिल जाएगा, तो अच्छे तरीके से हमारा मेडिटेशन डे भी सेलिब्रेट हो जाएगा वहां पे, और हम ध्यान भी कर पाएंगे। तो बढ़िया। देखते हैं सर, समय भी अच्छा है, शनिवार रविवार ही है, तो हो जाएगा सक्सेसफुल। 20 दिन हो भी हमें जाएगा सर, मिलते हो हैं तो जाएगा। 20 दिन में हमें अरेंजमेंट करने के लिए भी रेडी हो सकते हैं हम। बिल्कुल। ओके सर, बढ़िया है। चलिए बढ़िया, हो जाएगा सर, हो चलिए सर, जाएगा, बहुत अच्छा। ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स। थैंक यू सर, थैंक यू। ओके सर, ब्लेस यू ऑल, ब्लेस यू ऑल।